नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरत्या त्यामध्ये सगळेच घटक येतील। ते म्हटलं म्हणजे कारागृह पोलीस, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र चालक पोलीस, महाराष्ट्र बँड्समॅन पोलीस, तसेच SRPF पोलीस या सर्वच भरत्या नुकत्याच पार पडलेल्या आहेत। यापैकी जवळजवळ 90 ते 95% घटकांचे जे निकाल आहे, अंतिम निकाल सुद्धा लागलेले आहेत। आता या ठिकाणी फक्त आपलं जे पुणे कारागृह आहे, पुणे कारागृह हा जो घटक आहे, या घटकाचं सध्या फिजिकल चालू आहे, शारीरिक चाचणी चालू आहे। तर जेही आपले आता सध्याच्या घडीला सध्याच्या भरतीमध्ये नवनियुक्त पोलीस कर्मचारी आहेत, म्हणजेच नव्यानेच निवड झालेले उमेदवार यांनी नेमकी वर्दी कशी घ्यायची, वर्दी कशा प्रकारची घ्यायची, त्याच्यामध्ये कोणकोणते साहित्य येतात, कशा कशा प्रकारचे साहित्य असतात आणि ते आपण कसे परचेस करायचे, हा सर्व जो खर्च आहे, हा खर्च नेमका किती होतो, तर याच संदर्भात आज सर्व डिटेल आपण पाहणार आहोत। आता नुकतेच सिलेक्ट झालेले महाराष्ट्र कारागृह पोलीस आमचे बंधू, ते म्हटलं म्हणजे अमोल वाघ यांच्यासाठी आपण वर्दी खरेदी केली होती। वर्दीमध्ये आता जेवढं आपलं साहित्य लागतं ते सर्व साहित्य आपण खरेदी केलं होतं। मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण कसं खरेदी केलं, कोणत्या दुकानातून खरेदी केलं, त्या ठिकाणी काय काय साहित्य घेतलं आपण, हे सर्व आपण लाईव्ह दाखवलं होतं मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर तो सर्व सेटअप आज आपल्या हाती आलेला आहे। तर याच माध्यमातून आज आपण तो सर्व जो आपला वर्दीचा सेटअप आहे, जे आपलं सर्व साहित्य आहे, ते सर्व साहित्य आपण लाईव्ह दाखवणार आहोत। तर बघा, हा बूट आहे जो आपल्याला कर्तव्य करत असताना जो बूट लागतो, तर हा बूट जो बूट आहे, हा आपल्याला कंटिन्यू जे आपल्याला कर्तव्य द्यावं लागतं, तर त्यावेळेस हा कंटिन्यू आपण वापरत असतो। बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे बूट तुम्हाला मिळून जातील। अतिशय हलका असा सॉफ्ट हा बूट आहे, 8 नंबरचा बूट आहे हा। आता याच्यावरती जे सॉक्स आहे, आता यामध्ये आपलं जे कारागृह पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, त्याच्यानंतर बँड्समॅन, चालक, या सर्वांसाठी हाच बूट लागतो। आता याच्यामध्ये एक फरक आहे, तो म्हटलं म्हणजे कारागृह आपले जे पोलीस आहे, यांना जे सॉक्स लागतात, विशेषतः ट्रेनिंगसाठी जे सॉक्स लागतात ते निळ्या कलरचे लागतात। कोणत्या कलरचे लागतात? निळ्या। आता हा बूट आपण ठेवू, त्याच्यानंतर आता निळ्या कलरचे लागतात म्हणजेच काय, तुम्ही खाकी जे आपले सॉक्स आहे, जे मोचे आहे, ते वापरू शकत नाही का? तर वापरू शकता। तर बघा, हे यामध्ये सर्व साहित्य आहे आपलं, जे नवनियुक्त उमेदवार आहेत निवड झालेले,
त्यांना कोणकोणतं साहित्य लागतं ते सर्व साहित्य यामध्ये आहे वर्दीसहित, ते आपण पाहू. बघा, हे वर्दी आहे. हे नवीनच शिवलेली वर्दी आहे, जस्ट आणली आता. हा पॅन्ट आहे. त्याच्यानंतर याच्यावरचं शर्ट, हे शर्ट आपले जे कारागृह पोलीस आहेत यांचं आहे. हे बघा, हा लोगो महाराष्ट्र कारागृह, महाराष्ट्र कारागृह हा लोगो आहे. त्याच्यानंतर मकावी हा असा सिम्बॉल असतो. मकावी म्हणजेच काय, महाराष्ट्र कारागृह विभाग. आता यामध्ये इथं एक लाईन ॲड येते, ते लाईन ॲड पण आपण पाहू. ही झाली वर्दी. त्याच्यानंतर ही लाईन ॲड, हे याच्यामध्ये सिट्टी हे कंपल्सरी घ्यावेच लागते. मग ते तुमचे कारागृह पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील, सर्वच घटकांचे जे उमेदवार आहेत त्यांना कंपल्सरी लाईन ॲड आणि हे सिटी घ्यावीच लागते. आता हे या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपला असा, ज्या साईडला आपला लोगो आहे, हा लोगो महाराष्ट्र कारागृह, तर या साईडला हे लाईन ॲड लावावी लागते. बघा, आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवू. लाईन ॲडचा जो हा भाग आहे हा मागच्या साईडला घ्यायचा. बघा, हे लाईन ॲड अशी लावल्यानंतर त्याच्यानंतर हे जे सिट्टी आहे, हे अशी या साईडला टाकायची. तुमची जे सिटी आहे ती या साईडला नाही, या साईडला आली पाहिजे. इथं या साईडला आली पाहिजे. ही झाली तुमची लाईन ॲड. हा कंप्लीट झाला तुमचा ड्रेस. त्याच्यानंतर आपण टोप्या बघू. ही टोपी महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची टोपी आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस किंवा चालक पोलीस किंवा SRPF असतील किंवा बॅट्समॅन असतील, त्यामध्ये फक्त एकच फरक असतो. हा जो पिवळा पट्टा दिसतोय तुम्हाला, हा त्या ठिकाणी नसतो. तर या पिवळ्या पट्ट्याच्या ठिकाणी लाल पट्टा असतो. हे बाकी सर्व सेम असतं. आणि या ठिकाणी जे हे छोटे छोटे अशोक स्तंभ दिलेले आहे, हे अशोक स्तंभ तर असतंच, फक्त या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस असते. इथं महाराष्ट्र कारागृह विभाग असं आहे. ही महत्त्वाची टोपी असते. या टोपीला गांधी टोपी असं म्हणतात. खूप महत्त्वाची टोपी आहे. त्याच्यानंतर अजून एक टोपी असते, ती म्हटलं म्हणजे टी कॅप. बघा, ही अशा प्रकारची टी कॅप असते. आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं होतं, परंतु हे कसं आता न्यू जॉईनिंग आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची, तर त्यासाठीच आपण हे सर्व लाईव्ह दाखवत आहोत. बघा, अशा प्रकारची कॅप असते. आता टी कॅपमध्ये सुद्धा महाराष्ट्र पोलीसची कशी असते, या ठिकाणी जो पट्टा असतो हा पिवळ्याऐवजी लाल असतो.
आणि इथं जो सिंबल दिलेला आहे महाराष्ट्र कारागृह विभाग सुधारणा पुनर्वसन, याच्याऐवजी महाराष्ट्र पोलीस असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. इथं सुद्धा आता ज्या जिल्ह्याचा उमेदवार असेल त्या ठिकाणी ते असं, आता उदाहरणार्थ बुलढाणा जिल्ह्याचा असेल त्या ठिकाणी बुलढाणा पोलीस असं त्या ठिकाणी असतं. ह्या तुमच्या झाल्या 2 प्रकारच्या टोप्या. त्याच्यानंतर आपण पुढील साहित्य बघू. आपण सुरुवातीला बूट पाहिला होता, तर त्या बुटावरती आता महाराष्ट्र कारागृह पोलीस हे त्या बुटावरती हे जे आपले खाकी सॉक्स आहे हे पण वापरू शकता, आणि जे आपले निळे कारागृह विभागाचे निळ्या कलरचे असतात ते पण वापरू शकता. फक्त ट्रेनिंगमध्ये, शक्यतो ट्रेनिंगमध्ये तुम्हाला निळेच वापरू देतात त्या ठिकाणी, परंतु इतर ड्युटी करत असताना तुम्ही हे पण वापरू शकता. हे झाले सॉक्स. त्याच्यानंतर बेल्ट. बेल्ट सुद्धा आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला होता, तर तो थोडा जुन्या मॉडेलचा होता, म्हणजे सारखंच असते, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नसतो, परंतु न्यू जॉईनिंग आणि न्यू सर्व सामान साहित्य यामध्ये फरक असतो. तर बघा अशा प्रकारचा बेल्ट असतो. याच्यामध्ये प्रकार असतात, म्हणजे कमी क्वालिटीचा, जास्त क्वालिटीचा. हा जास्त क्वालिटीचा आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. म्हणजे हा कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 12 ते 13 वर्ष या बेल्टला काहीच नाही होणार. आता यामध्ये बघा काय दिलेलं आहे. इथं कारागृह विभागाचा सिम्बॉल दिलेला आहे, महाराष्ट्र कारागृह विभाग सुधारणा व पुनर्वसन, आणि त्याच्यावरती हा जो आपला अशोक स्तंभ आहे, जी अशोक स्तंभाची आपली राजमुद्रा आहे, ती राजमुद्रा या ठिकाणी दिलेली आहे. आता या ठिकाणी जवळजवळ याच्यामध्ये अजून बरंच साहित्य आहे. म्हणजे ट्रेनिंगला जाण्याच्या अगोदर आपल्याला ट्रेनिंगचं जे साहित्य असतं, म्हणजे उदाहरणार्थ सफेद कलरचे बनियान घ्यावे लागतात. त्याच्यानंतर हाफ पॅन्ट खाकी घ्यावी लागते. अजून तुमचा जो खाकी कलरचा एक शूज असतो, तो शूज घ्यावा लागतो. त्याच्यानंतर DMS बूट असतो, तो DMS बूट घ्यावा लागतो. आपण ट्रेनिंगला जाण्याच्या अगोदर जे काही अजून साहित्य आपण खरेदी करू, त्या साहित्याचा सुद्धा एक अजून आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, आणि ते सर्व त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगू. तर बघा मित्रांनो, आता हे जे सर्व साहित्य आहे, हे साहित्य याचा जो खर्च आहे, हा खर्च जास्तीत जास्त किती जातो, तर बघा सर्वसाधारणपणे आपण जॉईन होत असताना, म्हणजेच आपलं ज्या वेळेस सिलेक्शन होतं, निवड होते, त्यावेळेस आपण खूप आनंदी असतो आणि आनंदी राहणारच आहे. आणि त्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण न्यू जॉईनिंग असते आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी वर्दी घेतो, चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सर्व साहित्य घेतो. तर चांगल्या क्वालिटीचं साहित्य या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ते त्या ठिकाणी प्रत्येकच विद्यार्थी तसं घेत असतो, कारण तुम्हाला सांगितलंच मी की नवीन नियुक्ती असते तर ते घेणारच. तर जास्तीत जास्त म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा जरी त्या ठिकाणी तुम्ही साहित्य घेतलं तर जास्तीत जास्त 3000 मध्ये एक वर्दी आणि तुमचं ट्रेनिंगचं साहित्य या ठिकाणी घेतलेलं नाही आहे मी, ते सोडून देऊ आपण या ठिकाणी. तर फक्त तुम्हाला ड्युटी पुरतं मर्यादित
जे साहित्य लागतं तेच साहित्य या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. तर हे सर्व 3000मध्ये साहित्य गेलेलं आहे. तुमचा जो बूट आहे तो 900 ते 1000 रुपयापर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं वर्दीचा कापड असेल, वर्दीचा कापड हा 800 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि तुमची जी शिलाई आहे, आता हे ड्रेसची जी शिलाई आहे हे वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या मानानुसार ते शिलाई त्या ठिकाणी वेगवेगळी असते. आता काही ठिकाणी 800 रुपये शिलाई आहे, काही ठिकाणी 1000 रुपये शिलाई आहे, तर काही काही ठिकाणी 700 रुपये सुद्धा वर्दीची शिलाई आहे. तर 1000 रुपये वर्दीची शिलाई त्या ठिकाणी गेले. त्याच्यानंतर तुमचा बेल्ट हा 350 ते 400पर्यंत तुम्हाला चांगल्यात चांगला बेल्ट मिळून जातो. आता हाच बेल्ट 450 रुपयाचा आहे. टोपी सर्वसाधारणपणे दोन्ही टोप्या 100 ते 110 रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व लाईव्ह दाखवायचं होतं. आता शक्यतो पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार हे ग्रामीण भागातलेच असतात. त्यांना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी माहिती नसते की नेमकी वर्दी कशी घ्यायची, कुठून घ्यायची. तर त्याच माध्यमातून आज आपण हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्दी नेमकी कुठून घ्यायची, तर बघा मित्रांनो, हे जे सर्व साहित्य आहे हे कुठून घ्यायचं. जिल्ह्याच्या ठिकाणी, कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जा, तिथं आपलं जे पोलीस मुख्यालय असतं, आपलं जे पोलीस भरतीचं कवायत मैदान असतं, तर तेवढ्या एरियामध्ये यांचे शॉप असतात. तर त्या शॉपमध्ये जायचं आणि तिथं विचारणा करायची की नेमकं तुम्ही कोणत्या घटकामध्ये सिलेक्ट झालेला आहात. तर त्या घटकानुसार तो जो शॉपवाला मालक आहे त्याला तिथं सांगायचं की मी अमुक अमुक घटकामध्ये सिलेक्ट झालेला आहे, तर त्याबाबत मला माहिती सांगा आणि ते सर्व साहित्य द्या. उदाहरणार्थ तुम्ही कारागृहाला सिलेक्ट झाले असाल तर त्याबद्दल त्याला त्या ठिकाणी सांगायचं आणि ते सर्व साहित्य खरेदी करायचं. आता या ठिकाणी कसं आहे, कारागृह विभागामध्ये आणि महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये असा पाहिजे तेवढा काही फरक नाही आहे. फरक एवढाच आहे, तो म्हटलं म्हणजे तुमची टोपी. आता टोपी महाराष्ट्र कारागृह विभाग आणि मुंबई पोलीस यांची जी टोपी आहे हे सेम राहते. म्हणजेच मुंबई पोलीसची जी टोपी आहे ते टोपीसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची दिसणार आहे, सेम अशाच प्रकारची. याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की तो म्हटलं म्हणजे तुमचे जिल्हा पोलीस असतात इतर जिल्ह्याचे, तर त्यांच्या टोपीमधली जे हे लाईन आहे, हा जो पट्टा आहे हा त्या ठिकाणी लाल असतो, बाकी कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी फरक नसतो. तर जवळजवळ सर्व सारखंच राहतं. आता तुम्ही याच्या माध्यमातून पाहालच. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व माहिती तुम्हाला आवडलीच असेल. तर या ठिकाणी बरीच अशी चर्चा झाली, तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.